नमस्कार, मी प्राध्यापक शीतल परके, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर। आज आपण BCom पार्ट 1 सेमिस्टर 2 मधील अकाउंटन्सी पेपर 2 मधील दुसरा टॉपिकचा अभ्यास करत आहोत। सिंगल एंट्री या टॉपिकमधील आपण 6वा प्रॉब्लेम आज सोडवणार आहोत। प्रॉब्लेम रीड करून घेऊया। Shri Sindagi keep his books under single entry system. He gives you the following information relating to the year ending 31st March 2023. Summary of book transactions. श्री सिंदगीने त्यांचे जे बँक ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपल्याशी शेअर केलेले आहेत। त्यांनी यामध्ये आपल्याला डेबिट आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स डायरेक्टली दिलेले आहेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवताना थोडंसं सोपं जाणार आहे। बँक बॅलन्स दिलेला आहे, सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत, बिल्स रिसिवेबल दिलेले आहेत, कमिशन रिसिव्ड दिलेले आहेत, कॅश सेल्स दिलेले आहेत, बॅलन्स क्रेडिट डाऊन सुद्धा दिलेले आहेत। या ठिकाणी पाहू शकतो आपण कॅश सेल्स आपल्याला दिलेले आहेत। याचा अर्थ आपल्याला क्रेडिट सेल्सची अमाऊंट फाइंड आउट करावी लागणार आहे। त्यानंतर क्रेडिट साईडला पाहूया, ड्रॉविंग्स दिलेले आहेत, ट्रेड क्रेडिटर्स दिलेले आहेत, बिल्स पेएबल दिलेले आहेत, वेजेस दिलेले आहेत, सॅलरीज आहेत, रेंट रेट्स अँड टॅक्सेस आहेत, इन्शुरन्स आहेत, कॅरेज इनवर्ड आहेत आणि ॲडव्हर्टाइजमेंट आहेत। इथे सुद्धा आपल्याला त्यांनी परचेसची कॅश अमाऊंटसुद्धा दिलेली नाही आहे आणि क्रेडिट अमाऊंटसुद्धा दिलेली नाही आहे, परंतु ज्यावेळेस परचेसची क्रेडिट अमाऊंट दिली जात नाही आणि कॅश अमाऊंटसुद्धा दिली जात नाही त्यावेळेस फक्त आपण परचेसची क्रेडिट अमाऊंट फाइंड आउट करून तेवढीच लिहायची आहे, परचेसची कॅश अमाऊंट फाइंड आउट करायची नाही। ठीक आहे, पुढे काय सांगितलेलं आहे, पर्टिक्युलर्स ऑफ अदर ॲसेट अँड लायबिलिटीज। या ठिकाणी आपल्याला ओपनिंग इयरचा बॅलन्स दिलेला आहे आणि इथे क्लोजिंग इयरचा बॅलन्स दिलेला आहे आणि या सगळ्या ॲसेट आणि लायबिलिटीज आहेत। स्टॉक ऑन हँड, डेटर्स दिलेले आहेत, क्रेडिटर्स दिलेले आहेत, बिल्स रिसिवेबल दिलेले आहेत, बिल्स पेएबल दिलेले आहेत, आउटस्टँडिंग सॅलरी दिलेली आहे, ऑफिस फर्निचर दिलेले आहेत आणि ऑफिस बिल्डिंगची सुद्धा दोन्हीही अमाऊंट दिलेल्या आहेत। पुढे ॲडजस्टमेंट काय सांगितलेले आहेत, अ प्रोव्हिजन ऑफ ₹1450 इज रिक्वायर्ड फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स। इथे डेटर्सवरती आपल्याला पर्सेंटेजमध्ये RDD चार्ज करायला सांगितलेला नाही आहे, डायरेक्टली त्यांनी आपल्याला अमाऊंट दिलेली आहे, ती अमाऊंट आपण प्रॉब्लेममध्ये घेणार आहोत। अँड डेप्रिसिएशन @ 5% इज टू बी चार्ज ऑन फर्निचर अँड बिल्डिंग। देअर आर आउटस्टँडिंग वेजेस ₹3000, वेजेस हॅज बीन प्रीपेड टू द एक्सटेंट ऑफ ₹250, लीगल एक्सपेन्सेस आर आउटस्टँडिंग टू द एक्सटेंट ऑफ ₹700। अशा प्रकारे आपल्याला अमाऊंट चेंजेस दिलेले आहेत। यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट, टोटल बिल्स पेएबल अकाउंट, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2023 अँड लास्ट बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। आता इथे आपल्याला एकूण किती अकाउंट्स ओपन करायचे आहेत, डेटर्स अकाउंट ओपन करायचे, क्रेडिटर्स अकाउंट ओपन करायचे, बिल्स रिसिवेबल अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ओपन करायचे आहेत। प्रॉब्लेम खूप सोपा आहे, आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। अशा प्रकारे आपल्याला इथे अकाउंट्स ओपन करून घ्यायचे आहेत। बिल्स रिसिवेबल अकाउंट आपण ओपन करून घेतलेलं आहे, टोटल डेटर्स अकाउंट ओपन केलेलं आहे, बिल्स पेएबल अकाउंट ओपन केलेलं आहे, टोटल क्रेडिटर्स अकाउंट ओपन केलेलं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलेलं आहे आणि बॅलन्स शीटसुद्धा ओपन करून घेतलेलं आहे। या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट स्टेटमेंट ऑफ अफेअर ओपन करायचं नाही आहे, कारण की इथे आपल्याला त्यांनी कॅपिटल बॅलन्स डायरेक्टली दिलेला नाही आहे, पण आपण तो तोंडीसुद्धा काढू शकतो। तोंडी काढण्याची पद्धतही आपण आत्ता पाहून घेणारच आहोत। यामध्ये कॅपिटल बॅलन्स आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, इथे मी लिहिते, नोट टाईप लिहिते मी, कॅपिटल बॅलन्स फॉर्म्युला आहे इज इक्वल टू
ओपनिंग ॲसेट लेस ओपनिंग लायबिलिटीज. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अमाऊंट येतात ते पाहूया. इथे पहा, आपल्याला या कॉलममध्ये ओपनिंगचा पूर्णपणे बॅलन्स दिलेला आहेत. हे ॲसेट आणि लायबिलिटीज आहेत. यामधून आपल्याला ॲसेट्स फाइंड आउट करायचे आहेत आणि लायबिलिटीज फाइंड आउट करायच्या आहेत. त्यांच्या अमाऊंट इथे आपल्याला घ्यायच्या आहेत. आपण सुरुवातीला ओपनिंग ॲसेट घेऊयात. कोणत्या कोणत्या आहेत पहा. स्टॉक इन हँड आहेत, स्टॉक इन हँड अमाऊंट आहे 18,700. त्यानंतर डेटर्स आहेत, अमाऊंट आहे 12,000. त्यानंतर क्रेडिटर्स हे लायबिलिटीमध्ये येतं, ते आपण घेणार नाही. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आहेत, त्याची अमाऊंट आहे 4,000. बिल्स पेएबल हे सुद्धा लायबिलिटीमध्ये येतात, त्याच्यामुळे आपण बिल्स पेएबल घेणार नाही आहोत. आउटस्टँडिंग सॅलरी हे सुद्धा आपण लायबिलिटी साईडलाच पोस्टिंग करतो. आपल्याला आठवत असेल, सॅलरीवरती जेव्हा इफेक्ट आपण दाखवतो आउटस्टँडिंग सॅलरी, तेव्हा त्याचा फर्स्ट इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करतो आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करतो. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग सॅलरी ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण नेहमी पोस्ट करत असतो. त्यामुळे ॲसेटमध्ये आपण आउटस्टँडिंग सॅलरी घेणार नाही आहोत. त्यानंतर ऑफिस फर्निचर दिलेले आहेत, त्याची अमाऊंट आहे 600. त्यानंतर ऑफिस बिल्डिंग, त्यांची अमाऊंट आहे 12,000. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रॉब्लेममध्ये आपल्याला या ठिकाणी जो कॅश ॲट बँक किंवा कॅशच्या अमाऊंट दिली जाते, बॅलन्स ॲट बँक किंवा बॅलन्स ॲट कॅश, ती सुद्धा अमाऊंट आपण ॲसेटमध्येच घेतो. त्यामुळे इथे आपण आपल्या बेरजेमध्ये त्याला ॲड करणार आहोत. बॅलन्स ॲट बँक अमाऊंट आहे 4,350. या सगळ्याची टोटल करूया आपण. या सगळ्याची टोटल 51,650 येते. त्यामधून आपल्याला लायबिलिटीज लेस करायच्या आहेत. लेस लायबिलिटी, लायबिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत त्या पाहूया. क्रेडिटर्स, क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 9,000 रुपये. त्यानंतर बिल्स पेएबल, बिल्स पेएबल आहेत 1,000 रुपये. आणि आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे 600 रुपये. या सगळ्यांची टोटल 10,600 आहे. नेहमीप्रमाणे आपण आता ॲसेट मायनस लायबिलिटी करून घेऊया. 51,650 वजा 10,600 बरोबर आपली टोटल येते. टोटल करू शकतो आपण, कॅल्सीमध्ये आपण टोटल करू शकतो. उत्तर आलेलं आहे आपलं 41,050. हे आहेत आपली कॅपिटलची अमाऊंट, जी आपण बॅलन्स शीटला घेणार आहोत. आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. सुरुवातीला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण सोडवून घेऊया.
आपण प्रॉब्लेममध्ये पाहू शकतो ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकचं आपण सुरुवातीला पोस्टिंग करतो. त्याचबरोबर वेजेस आणि कॅरेज इनवर्ड या सगळ्या गोष्टींचं आपण पोस्टिंग करत असतो. आपण आता सुरुवात करूया. आधी ट्रेडिंग अकाउंट आपण सोडवून घेऊया. आपल्याकडे सगळ्या अमाऊंट सध्या नाही आहेत, परंतु जेवढ्या अमाऊंट आहेत तेवढ्या 1 बाय 1 आपण घेऊयात आणि ज्या अमाऊंट आपल्याकडे नाही आहेत त्या आपण फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. टू ओपनिंग स्टॉक, $18,700. त्यानंतर टू परचेसेसची अमाऊंट आपल्याला दिलेली नाही आहे, आपल्याला ती फाइंड आउट करायची आहे, त्यामुळे आपण तिथे अमाऊंट लिहिणार नाही. पुढे आहे टू कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डची अमाऊंट आहे $250. त्यानंतर टू वेजेसवरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण वेजेसची अमाऊंट इनर कॉलमला घेणार आहोत. ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण नंतर करूया. सध्या आपण तिथे एक लाईन सोडून देऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला एवढंच पोस्टिंग आहे. आता क्रेडिट साईडचं पोस्टिंग करून घेऊया. बाय सेल्समध्ये आपल्याला कॅश सेल्सची अमाऊंट दिलेली आहे. कॅशची अमाऊंट लिहून घेऊया $8,600. क्रेडिटची अमाऊंट आपण फाइंड आउट करून घेऊया. या ठिकाणी पाहू शकतो आपण कॅश सेल्सची अमाऊंट $8,600 दिलेली आहे, ते आपण लिहून घेतली आहे. क्रेडिट सेल्सची अमाऊंट आपण फाइंड आउट करून घेऊया. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक, नेहमीप्रमाणे क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग करूया. $23,400. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आवश्यक असणारे सगळे पोस्टिंग झालेले आहेत. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पोस्टिंग करूया. 1-2 लाईनी सोडून आपण त्या लाईनी आपण कशासाठी सोडणार आहोत, जो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस येणार आहे त्यासाठी. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पोस्टिंग करून घेऊया. नेहमीप्रमाणे टू सॅलरी त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहेत. अमाऊंट इनर कॉलमला घेणार आहोत. याच्यावरती 2 ॲडजस्टमेंट आहेत, त्याच्यामुळे आपण थोडीशी जास्त जागा इथे सोडणार आहोत. त्यानंतर टू रेंट अँड टॅक्सेस, $4,400. आउटर कॉलमला अमाऊंट लिहून घेऊया, त्याच्यावरती काही ॲडजस्टमेंट नाही आहे. टू इन्शुरन्सवरती ॲडजस्टमेंट आहे, त्याची अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहून घेणार आहोत. एक लाईन जागा सोडायची. प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे, जी काही अमाऊंट असेल ती आपल्याला लेस करायची आहे. त्यानंतर टू लीगल एक्सपेन्सेस हे आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले नाही आहे, डायरेक्टली त्यांनी ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे याची अमाऊंट आपण डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिणार आहोत. त्याचबरोबर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली असल्यामुळे त्याची सेकंड इफेक्टसुद्धा आपण करणार आहोत. पुढे RDD, ॲडजस्टमेंटचा इफेक्ट हा सेकंड इफेक्ट आहे, तो आपण नंतर लिहूया. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट आहे $330. त्यानंतर डेप्रिसिएशन, फर्निचर, आणि बिल्डिंग याच्या पण अमाऊंट आपण ॲडजस्टमेंट सोडवताना लिहूया. डेबिट साईड आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण क्रेडिट साईड कंप्लीट करून घेऊया. एकच पोस्टिंग आहे, बाय कमिशन. $1,500. इथे ज्या अमाऊंट लिहायच्या आहेत त्या आपण लिहून घेऊया. आता आपण बॅलन्स शीट कंप्लीट करूया.
बॅलन्स शीट कंप्लीट करताना आपल्या प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंटसुद्धा कंप्लीट होणार आहे. सुरुवातीला आपण लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करून घेऊया. पुस्तकामध्ये पाहू शकतो प्रॉब्लेममध्ये की आपल्याला क्लोजिंग इयरची अमाऊंट बॅलन्स शीटला घ्यायच्या आहेत. ॲसेट आणि लायबिलिटीच्या क्लोजिंगच्या अमाऊंट फक्त घेणार आहोत. आपण लायबिलिटीचं पोस्टिंग करून घेऊयात. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 1,500 रुपये. त्यानंतर बिल्स पेएबल अमाऊंट आहे 200 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे 3,350. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ज्या काही ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी लिहाव्या लागणार आहेत, कारण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. वेजेस त्याची अमाऊंट आपण नंतर लिहिणार आहोत. सॅलरीज आणि लीगल एक्सपेन्सेस या सगळ्याचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला झालेला करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर कॅपिटल बॅलन्स लिहून घेऊया, जो आपण आधीच काढून ठेवलेला आहे. कॅपिटल बॅलन्स इथे आपण पाहू शकतो. कॅपिटल बॅलन्स आपण कशा पद्धतीने काढलेला आहे पहा. 41,050 रुपये कॅपिटल बॅलन्स आलेला आहे. त्याच्यामधून आपल्याला जो काही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येणार आहे तो त्याचा इफेक्ट आपल्याला इथे दाखवायचा आहे. आपण इथे जागा सोडून देऊयात. आता आपण ॲसेटचं पोस्टिंग करून घेऊयात. ॲसेटमध्ये स्टॉक ऑन हँड पहिलं पोस्टिंग असणार आहे. स्टॉक ऑन हँड 23,400. त्यानंतर डेटर्स त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे RDDची. आपण त्याची अमाऊंट इनर कॉलमला घेणार आहोत. लेस RDD डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 1,450 रुपये. RDDची अमाऊंट लेस करून आउटर कॉलमला अमाऊंट येणार 12,550. RDDचा सेकंड इफेक्ट आपण लगेच करून घेणार आहोत. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट लिहून घेऊया आउटर कॉलमला 5,000 रुपये. आता आपण RDDचा इफेक्ट जो सेकंड इफेक्ट करून घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. या ठिकाणी RDDची अमाऊंट आपण लिहिलेली नाही आहे. 1,450 अमाऊंट लिहून घेऊया. त्यानंतर आपल्याला प्रीपेड इन्शुरन्सचं पोस्टिंग करायचं आहे. प्रीपेड इन्शुरन्सची अमाऊंट किती दिलेली आहे पाहूया. या ठिकाणी पहा प्रीपेड इन्शुरन्स कुठे दिलेला आहे आपल्याला. RDDचे ॲडजस्टमेंट सुरुवातीला दिलेली आहे ती घेतलेली आहे आपण. इथे पाहू शकतो पहा आपण प्रीपेड इन्शुरन्स एक्स्ट्रॅक्ट ₹250. प्रीपेड इन्शुरन्सची अमाऊंट 250 आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण त्याचा फर्स्ट इफेक्ट करून घेणार आहोत. प्रीपेड इन्शुरन्स 250 रुपये. आउटर कॉलमला अमाऊंट लिहूया 550 रुपये. त्याचा सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करूया. हे रूल्स प्रत्येकाला माहिती असायला हवेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर ते लायबिलिटी साईडला असतात आणि प्रीपेड असतील तर ॲसेट साईडला असतात. त्यानंतर फर्निचरचं पोस्टिंग करून घेऊया. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे त्याची अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहिणार आहे 600 रुपये. त्याच्यावरती 5% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. तरी आपण पाहून घेऊया एकदा. फर्निचर 5% टू बी चार्ज ऑन फर्निचर अँड बिल्डिंग.
लेस डेप्रिसिएशन 5%, 30 रुपये. अमाऊंट आउटर कॉलमला घेऊया 570 रुपये. त्यानंतर बिल्डिंग, त्याचा सेकंड इफेक्ट लगेच लिहून घेऊया. आता बिल्डिंग त्याच्यावरती पण ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला घेऊया 12,000 रुपये. डेप्रिसिएशन 5%, 600 रुपये. आणि अमाऊंट आउटर कॉलमला येईल 11,400. फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशनचा आपण इथे केलेला आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करून घेऊया 600 रुपये आणि दोन्हीची टोटल 630 रुपये आउटर कॉलमला घेऊया. आता पुढे ॲडजस्टमेंट पाहूयात काय सांगितलेले आहेत आणखी. इथे पहा, वेजेस दिलेले आहेत आउटस्टँडिंग 3,000 रुपीज आणि लीगल एक्सपेन्सेस दिलेले आहेत 700 रुपीज. याचं पोस्टिंग आपण करून घेऊया. आणि आउटस्टँडिंग सॅलरी दिलेली आहेत 600 आणि 1200. वेजेसमध्ये आपण आउटस्टँडिंग करून घेऊया 3,000 रुपये म्हणजे ॲड करायचे आहेत. अमाऊंट आउटर कॉलमला घेऊया 15,000 रुपये. वेजेसचा सेकंड इफेक्ट लगेच करून घेऊया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. वेजेस 3,000 रुपये. आता सॅलरी पाहूया. या ठिकाणी पहा, सॅलरीमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला. आउटस्टँडिंग सॅलरी, ओपनिंग इयरची सॅलरी लेस करायची आहे आणि क्लोजिंग इयरची सॅलरी आपल्याला ॲड करायची आहे. मग सुरुवातीला आपण ओपनिंग इयरची म्हणजे 2022ची आउटस्टँडिंग सॅलरी लेस करून घेऊया. 2022 फॉर 2022 600 रुपीज आपण लेस करून आलेले अमाऊंट इनर कॉलमलाच घ्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग सॅलरी 2023 म्हणजे क्लोजिंग इयरची सॅलरी ॲड करायची आहे. 1,200 रुपये ॲड करायचे आहे आणि त्याची टोटल आउटर कॉलमला घ्यायची आहे 7,100 रुपये. आता 2022ची ओपनिंगची सॅलरी जी आहे 600 रुपये त्याचा सेकंड इफेक्ट करायचा नाही आहे, परंतु जो क्लोजिंग इयरची अमाऊंट आहे 1,200 रुपये त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करून घेऊया 1,200 रुपये. आता आपण लीगल एक्सपेन्सेसचे 700 रुपये आपल्याला प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले नाही आहेत, परंतु ते आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असल्यामुळे आपण दोन्हीही बाजूला 2 इफेक्ट त्याचे शो करणार आहोत. 700 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवले आहेत आणि आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पण दाखवलेत. या तिन्हीची टोटल आउटर कॉलमला करून घेणार आहोत 4,900 रुपये. आपले बऱ्यापैकी सगळे पोस्टिंग झालेले आहेत. पाहू शकतो आपण बऱ्यापैकी पोस्टिंग आपले झालेले आहेत. आता आपल्याला परचेस क्रेडिट आणि कॅश क्रेडिटची अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला हे 4 अकाउंट्स कंप्लीट करावे लागणार. हे अकाउंट्स आपल्याला कंप्लीट करावे लागणार आहेत. हे 2च अमाऊंट आपल्या काढायचे राहिलेले आहेत, परचेस आणि कॅश सेल्सच्या क्रेडिट सेल्सच्या. त्यासाठी हे 4 अकाउंट आपल्याला कंप्लीट करावे लागणार आहेत. यासाठी बिल्स रिसिवेबल अकाउंट आधी आपण कंप्लीट करून घेऊया. बिल्स रिसिवेबलचा बॅलन्स दिलेला आहे पहा, या ठिकाणी दिसतोय आपल्याला. ओपनिंगचा 4,000 आहे आणि क्लोजिंगचा 5,000 आहे. त्याचबरोबर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000 रुपये बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 5,000 रुपये. त्यानंतर
बाय बँक अकाउंट जे 12,000 आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये दिलेले आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. बाय बँक अकाउंट इथे पाहू शकतो आपण कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये बिल्स रिसिवेबलची अमाऊंट दिलेली आहे 12,000 रुपये. बाय बँक अकाउंट बिल्स रिसिवेबल अकाउंट कंप्लीट करून घेऊया. टोटल येते 17,000 रुपये. दोन्ही बाजूला घेऊया. क्रेडिट साईडची टोटल आहे 17,000. ते डेबिट साईडला पण लिहूया. फरक येतोय डेबिट साईडला. त्याला हेडिंग देणार आपण टू डेटर्स अकाउंट बॅलन्सिंग फिगर. ₹13,000. आता टोटल डेटर्स अकाउंट क्लोज करून घेऊया. डेटर्स अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्समध्ये बघूया काय सांगितलेलं आहे. इथे पहा डेटर्समध्ये ओपनिंगचं बॅलन्स 12,000 आणि क्लोजिंगचं 14,000 दिलेलं आहे. त्याचबरोबर कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये 38,400 रुपये दिलेले आहेत. आपण करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000 रुपये. त्यानंतर बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन क्लोजिंगचा बॅलन्स येणार इथे 14,000 रुपये. त्यानंतर कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये आपल्याला दिलेले आहेत बँकेचे चार्जेस दिलेले आहेत 38,400 आणि बिल्स रिसिवेबल अकाउंटचा जो फरक आलेला आहे बॅलन्सिंग फिगर तो आपण डेटर्स अकाउंटला ट्रान्सफर करणार बाय बिल्स रिसिवेबल 13,000 रुपये. पोस्टिंग झालेले आहेत. आता आपण कंप्लीट करूया आणि इथे जो फरक येणार आहे तो आहे आपला सेल्स क्रेडिटची अमाऊंट. टू सेल्स बॅलन्सिंग फिगर ₹53,400 ही अमाऊंट आपण लिहून घेऊया. बिल्स पेएबल अकाउंट आता कंप्लीट करूया. इथे पहा बिल्स पेएबल अकाउंट ओपनिंगचा आणि क्लोजिंगचा बॅलन्स दिलेला आहे. त्याचबरोबर कॅश ट्रान्झॅक्शनची सुद्धा अमाऊंट इथे दिलेली आहे. बाय बँक अकाउंट टू बँक अकाउंट 9,300. त्यानंतर टू बॅलन्स क्रेडिट डाऊन क्लोजिंगचा जो बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी डेबिट साईडला लिहिणार 200 रुपीज. त्यानंतर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन डेबिटचा जो ओपनिंगचा जो बॅलन्स आहे तो क्रेडिट साईडला घेणार आपण 1,000 रुपीज. पोस्टिंग आपले झालेले आहेत. आता बिल्स पेएबल अकाउंट क्लोज करून घेऊया. 9,500 रुपये आपली टोटल येते डेबिट साईडची, ती क्रेडिट साईडला आपण घेणार आणि आपला क्रेडिटर्सला जो ट्रान्सफर करायचा अमाऊंट आहे 8,500 ती अमाऊंट आपल्याला इथे मिळालेली आहे. आता आपण फायनली क्रेडिटर्स अकाउंट कंप्लीट करून घेऊया. क्रेडिटर्स अकाउंटमध्ये काय अमाऊंट दिलेले आहेत पाहूया. इथे बघा ओपनिंगच्या अमाऊंट 9,000 आणि क्लोजिंगच्या अमाऊंट 1,500 रुपये दिलेली आहे आणि आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये सुद्धा अमाऊंट दिलेली आहे 27,100. तर त्याचं पोस्टिंग करून घेऊया. टू बँक अकाउंट 27,100. त्यानंतर जो बॅलन्स आलेला आहे आपला तो लिहून घेऊया. टू बिल्स पेएबल अकाउंट 8,500 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 9,000 रुपये आणि टू बॅलन्स क्रेडिट डाऊन
1,500 रुपये. पोस्टिंग आपलं झालेलं आहे. आता आपण कंप्लीट करून घेऊया. 37,100 डेबिट साईडची टोटल येते, तीच क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. आणि आपल्याला इथे परचेसची क्रेडिट अमाऊंट मिळते 28,100. आता ह्या अमाऊंट आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये ॲड करून घेऊयात. परचेसची अमाऊंट आलेली आहे 28,100 आणि सेल्स क्रेडिटची अमाऊंट आहे 53,400. दोन्हीची टोटल 62,000 आउटर कॉलमला घेऊया. आता आपल्याला हव्या त्या सगळ्या अमाऊंट मिळालेल्या आहेत. आता आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेऊया. क्रेडिट साईडची टोटल जास्त येते 85,400. दोन्ही बाजूला ती लिहून घेऊया. आणि आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 23,350. तो आपण डेबिट साईडला शो करूया. टू ग्रॉस प्रॉफिट क्रेडिट डाऊन 23,350. हाच प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ब्रॉट डाऊन 23,350. आता आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून घेऊया. आपली क्रेडिट साईडची टोटल जास्त येते 24,850. लिहून घेऊया क्रेडिट साईडला 24,850. दोन्ही बाजूला लिहून घेऊया. आणि इथे आपल्याला नेट प्रॉफिट येतोय 9,690. नेट प्रॉफिट आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करूया. कॅपिटलमध्ये ॲड करूया. $9,690. 50,740 ही टोटल येते. इनर कॉलमलाच घेऊया कारण याच्यामधून आपल्याला ड्रॉविंग्स लेस करायचे आहेत. लेस ड्रॉविंग्स 7,520. ड्रॉविंगची अमाऊंट बघूया किती आहे. 7,520च आहे. इथे पाहू शकता आपण ड्रॉविंग 7,520. ड्रॉविंगची अमाऊंट लेस करून अमाऊंट आउटर कॉलमला घ्यायची आहे 43,220. आता आपल्याला सगळ्या अमाऊंट मिळालेल्या आहेत. सगळं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईडची टोटल करूया. टॅली होतोय का पाहूया. 53,170. ॲसेट साईड पाहूया बरोबर आहे का. बरोबर आहे 53,170. दोन्ही साईड आपल्या टॅली झालेला आहे. त्याचा अर्थ आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. जर काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.